श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आपण होळीच्या दिवशी असा काय उपाय करायला पाहिजे ज्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जर आपल्या शरीरावर काही नकारात्मकता असेल किंवा आजारपण असेल किंवा कोणी काही करणीबाधा केली असेल किंवा काही बाधा असेल तर ती आपली संपूर्ण जळून खाक होईल होळीच्या आगीमध्ये। असा आपल्याला काय उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर हे बघा, होळी ही किती पवित्र असते हे आपल्यालाच माहिती आहे। जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे खाक करून आपल्याला सकारात्मकतेने सुरुवात करायची असते, आपल्या पॉझिटिव्हिटीने सुरुवात करायची असते। यासाठी आपण होळी ही पेटवत असतो। हे बघा, आपण होळीच्या आगीमध्ये आपलं जे काही वाईट आहे ते जाळून टाकत असतो आणि चांगल्याची सुरुवात करत असतो। त्यामुळेच हे बघा, आपल्याला होळीच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे। हा नक्की करून बघा। हे बघा, पण हा उपाय करताना आपल्याला कोणाला सांगायचं नाही आहे। हो, तुम्ही माहिती देऊ शकता दुसऱ्यांना की आपण असं करायला पाहिजे किंवा कोणाला जर काही अडचण असेल तर त्याला देखील तुम्ही ही सेवा करायला पाहिजे किंवा हा उपाय करायला पाहिजे असं सांगू शकता। पण आपण स्वतः काय करतो हे आपल्याला कोणालाही सांगायचं नाही। हे बघा, नाही तर काही जणांना खूप सवय असते की ते सगळ्या गोष्टी बाकीच्यांना सांगून टाकत असतात, त्यांच्या पोटात काही राहत नसतं, त्यामुळे त्यांना त्यांचे नकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत असतात। तर हे बघा, आपल्याला काळा कपडा घ्यायचा आहे। तुम्ही छोटासा रुमाला एवढा घेतला तरी देखील चालेल किंवा फक्त पोटली तयार होईल आपली त्याची एवढा जरी घेतला तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही। तर आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तुम्ही हात रुमाला एवढा घेतला तरी देखील चालेल किंवा छोटासा फक्त आपली पोटली त्याची तयार होईल एवढा जरी घेतला तरी देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही। तर असा काळ्या रंगाचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर ही पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी ही नकारात्मकतेला शोषून घेण्यासाठी किती प्रभावी आहे हे मला तुम्हाला सांगायचं काम नाही। हे बघा, नकारात्मकतेला शोषून घेण्याची क्षमता पिवळ्या मोहरीमध्ये फार असते आणि त्यासाठीच मी पिवळ्या मोहरीचे भरपूर असे उपाय आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर अशी ती पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि लवंगा फक्त तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका, परिपूर्ण अशा लवंगा घ्यायच्या आपल्याला। काय तर कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, पूर्ण फूल असेल त्याला अशा पूर्णपणे असतील अशा आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला एक जायफळ घ्यायचं आहे। जायफळ आपल्याला किराण्यामध्ये देखील मिळून जातं आणि आपले स्वयंपाकघरात सुद्धा असतं। तर एक जायफळ आपल्याला घ्यायचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे काळे तीळ त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। तर हे काळे तीळ आपल्याला छोटेसे चिमूटभर घेतले तरी देखील चालेल। तर असे चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर मोहरी, पिवळी मोहरी आणि लवंगा आणि जायफळ आपल्याला हे घेऊन आपल्याला त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती दिवसभर होळीच्या दिवशी आपल्याला ही पोटली सकाळीच तयार करायची आहे आणि दिवसभर ती पोटली आपल्याला आपल्या शरीरासोबत म्हणजे आपल्यासोबतच ठेवायची आहे। हे लक्षात घ्या। हे बघा, पुरुषांनी त्यांच्या खिशामध्ये ठेवू शकता दिवसभर आणि स्त्रियांनी हे त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जर काही पॅन्टला वगैरे खिस्सा असेल तर त्याला देखील तुम्ही ठेवू शकता किंवा ज्या महिला साडी घालतात त्या आपल्या पदराला वगैरे बांधून देखील ठेवू शकता दिवसभर। तर हे बघा, ही पोटली आपल्याला आपल्यासोबत ही दिवसभर ठेवायची आहे आणि जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाऊ, होळीची पूजा करणार आहे, त्या होळीच्या अग्नीत आपल्याला ती पोटली टाकून द्यायची आहे। ती पोटली आपल्याला जाळून टाकायची आहे। असा छोटासा पण अति प्रभावी असा उपाय हा आहे। हे बघा, आपण छोटा उपाय अगदी 5-10 मिनिटाचे उपाय म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, ते सोडून देत असतो। पण हे उपाय हे अशा काही अमुक एक दिवशी केले ना तर त्याचे आपल्याला खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। त्याचे प्रभाव हा आपल्याला काहीतरी जास्त पटीने आपल्याला दिसून येतो असतो।
त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी ह्या करायला पाहिजे. छोटीशी पण अति महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचप्रमाणे जर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर व अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तेही अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.